नमस्कार मित्रांनो. तर आज गुरुमाता योगिनी या घरी येणार असतात, त्यामुळे त्यांच्या स्वागताची तयारी जोरदार सुरू असते. आकाशने छानपैकी दरवाजावरती तोरण लावलेलं असतं, वसुंधराने रांगोळी घातलेली असते आणि पायघड्या सुद्धा टाकलेल्या असतात. खूप छान तयारी त्यांनी केलेली असते. इकडे हसू ठेव ना तुझ्या असे चेहऱ्यावर 12 का वाजले तेव्हा जयश्री म्हणते, हो का, आता हसूच होणार आहे आपलं. माधव म्हणतो, हे बघ, मी तुला फक्त म्हटलो की चेहऱ्यावरती हसू ठेव, बाकी तुला काहीही बोलण्याची गरज नाहीये. बघा, एवढ्या वर्षांनी माझी आत्या घरी येते म्हणून म्हटलं. जयश्री म्हणते, हो, ठेवते तोंडावरती हसू. तेवढ्यात इकडे आता राजमाता योगिनी ह्या आलेल्या असतात. आपल्या गाडीतून त्या खाली उतरतात. त्यांच्याबरोबर त्यांच्या 2 सेविकाही असतात आणि त्या सुद्धा त्यांच्याबरोबर येत असतात. सगळेजण आता बाहेर त्यांच्या स्वागतासाठी आलेली असतात. आता वसुंधरा त्यांच्या पायावरती पाणी टाकते आणि पाय स्वच्छ करून घेत असते आणि नंतर माधव म्हणतो, जयश्री जा ना, पूजा तर कर त्यांची. जयश्री मात्र खाली मान घालून उभी असते. तिला खूप भीती वाटत असते की आता ह्या आपल्याला काय बोलतील, कारण त्या माधवच्या आत्या असतात आणि आधीपासूनच त्यांना जयश्रीचा स्वभाव माहिती असतो. त्यामुळे जयश्रीला माहिती की यांना आपला स्वभाव ओळखता येईल आणि आपल्यापेक्षा या मोठ्या आहेत, त्यामुळे या आपल्याला काय हवं ते बोलू शकतात. त्यामुळे तिला खूप भीती वाटत असते, म्हणून ती पुढे जायला नकार देत असते. तेवढ्यात आता वसुंधरा असते ताट आपल्या हातात घेते. आता राजमाता योगिनींचे ती स्वागत करते, त्यांच्या पायावरती फुलं टाकते, आरती करते आणि नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद सुद्धा घेते. आता योगिनी गुरुमाता या आतमध्ये आलेले असतात आणि आतमध्ये जाऊन त्या आपल्या आसनावरती बसलेल्या असतात. तेवढ्यात त्या जयश्रीकडे बघतात आणि म्हणतात, जयश्री कशी आहेस तू? जयश्री म्हणते, ठीक आहे. तेवढ्यात या गुरुमाता म्हणतात की ठीक आहे, पण तुझ्या चेहऱ्यावरून तर असं वाटत नाहीये. पूर्वी जसा चेहरा होता तसाच आता आहे. म्हणजे चेहऱ्यावरती सुरकुत्या वाढल्या तुझ्या, पण अजूनही समंजसपणा काय तुझ्यात आलेला दिसत नाहीये. सगळ्यांनी आता गुरुमातांचे आशीर्वाद घेतलेले असतात, पण मात्र जयश्री काही पुढे गेलेली नसते. शेवटी माधव तिला सांगतो, अगं आशीर्वाद घे. तेव्हा ती पुढे जाऊन आशीर्वाद घेते. आता गुरुमाता तिला चांगलीच धारेवर धरत असतात आणि म्हणत असतात, जयश्री आपल्याकडे घरी आलेल्याला पाणी विचारण्याची पद्धत आहे. तेवढ्यात जयश्री आता खूप घाबरते आणि म्हणते, हो हो, पाणी आणते. तेवढ्यात वसुंधरा धावतच किचनमध्ये जाते आणि पाण्याचा ग्लास घेऊन येते आणि गुरुमातांना पाणी देत असते. तेवढ्यात गुरुमाता म्हणतात की मी कोणाच्याही हाताने पाणी घेत नाही, फक्त घरातल्या सुनेच्या हातानेच पाणी घेते. तेवढ्यात जयश्री म्हणते, अहो ही पण सूनच आहे, आकाशची दुसरी बायको आहे. त्यावर आता गुरुमाता म्हणतात, हो का, पण तू सुद्धा सून आहेस ना, माझ्यासाठी तूच माझी सून आहे, मग तू का नाही दिलंस पाणी आधी? आणि आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलून देण्याचा तुझा स्वभाव अजूनही गेलेला दिसत नाहीये. तेवढ्यात जयश्री आता किचनमध्ये जाते आणि स्वतःच्या हाताने एक ग्लास भरून आणते आणि गुरुमातांना पाणी देत असते. गुरुमाता तो ग्लास आपल्या हातात घेतात आणि त्या ग्लासकडे बघत असतात आणि म्हणतात, हे पाणी तर अशुद्ध आहे. त्यावर जयश्री म्हणते, अशुद्ध? पण आम्ही तर हेच पाणी पितो आणि तेच तुम्हाला आणून दिले. त्यावर गुरुमाता म्हणतात की मी समोरच्याच्या डोळ्यात बघून सांगू शकते की त्याचं मन पवित्र आहे की अशुद्ध आहे, आणि तुझं मनच अशुद्ध आहे, त्यामुळे तुझ्या हातचं हे पाणी सुद्धा अशुद्ध आहे आणि मला हे नकोय. आणि ते रागाने तो ग्लास खाली फेकून देते आणि सगळेजण तिचा राग बघत असतात. सगळ्यांना खूप भीती वाटायला लागते आणि जयश्रीची मात्र चांगलीच तारांबळ उडालेली असते. तेवढ्यात आता गुरुमाता वसुंधराला इशाराने आपल्याकडे बोलवतात. आता वसुंधराही त्यांना तो पाण्याचा ग्लास देते आणि गुरुमाता पूर्ण पाण्याचा ग्लास पितात. आता हे बघून जयश्रीला खूप वाईट वाटतं. वसुंधरेच्या हातचं पाणी हा कशा प्यायला, आणि त्यामुळे ती तिच्यावर जळत असते. इकडे तनया सुद्धा खूप शॉक झालेली असते की वसुंधराच्या हातचं पाणी या गुरुमाता प्यायला, म्हणजे नक्कीच गुरुमाता तिच्यावरती इम्प्रेस झालेल्या आहेत, याची भीती तिला वाटत असते आणि आपलं काय याचा सुद्धा विचार तिच्या डोक्यात येत असतो. इकडे माधव आता गुरुमाता आणि त्यांच्या 2 सेविका यांना त्यांच्या खोलीत घेऊन आलेला असतो. जयश्री सुद्धा त्याच्या बरोबर असते. तो गुरुमातांना सांगत असतो की इकडे सगळी तयारी केली तुमच्या आरामाची. इकडून खिडकीतून सकाळी सूर्यप्रकाश बाहेर येतो. आता छान हवा सुद्धा चालू आहे आणि तुम्ही सकाळपासून येणार होतात म्हणून मी धूप सुद्धा करून ठेवलेला आहे. चला, तुम्ही आता आराम करू शकतात, विश्रांती घ्या. तेवढ्यात गुरुमाता म्हणतात, काय तू दमलायस का माझी सेवा करून, माझं स्वागत करून? तर माधव म्हणतो, नाही नाही, तसं काही नाहीये. तर गुरुमाता म्हणतात, मग कसं आहे, पळ काढतोयस का बाहेर? म्हणजे समोरच्याला सांगायचं की विश्रांती करा, पण खऱ्या अर्थाने तुलाच इथून जायचं असेल, नाही का? आता म्हणतात, ते काय ना, मला स्वार्थ आणि परमार्थ हा लगेच कळतो. माझा आतापर्यंत खूप अभ्यास झालाय. अध्यात्म, माणसाची ओळख आणि तत्वज्ञानाचा माझा खूप अभ्यास झालाय. त्यामुळे कोण कुठे कसा बोलतो, कशासाठी बोलतो किंवा बोलत नाही हे मला लगेच कळतं आणि विशेषतः माणसाच्या मनातला स्वार्थ तर लगेच कळतो. हे ती जयश्रीकडे बघून बोलत असते.
माधव म्हणतो, गुरुमाता तसं खरंच काही नाहीये. मी काय करू तुमच्यासाठी सांगा मला, मी लगेच करेल. तेवढ्यात गुरुमाता म्हणतात, तू नाही, ही जयश्री. तर माधव म्हणतो, हो, जयश्रीला खूप आनंद झालाय तुम्ही आल्या म्हणून. आता जयश्रीला तो जरा खुणावतो आणि जयश्री सुद्धा आपल्या चेहऱ्यावरती हसू आणते. माता म्हणतात, हो का, खूपच आनंद झालेला दिसतोय हिला. ठीक आहे, मग मी जे सांगेल ना ते करायचं. तेवढ्यात माधव म्हणतो, हो चालेल ना. आता गुरुमाता म्हणतात की तू येऊ शकतो. तेवढ्यात जयश्री सुद्धा त्याच्याबरोबर जायला लागते आणि मग गुरुमाता म्हणतात की तू थांब, तुला जाण्याची परवानगी नाही दिली आहे, फक्त माधवला जायला सांग बाहेर. आणि माधव आता बाहेर आलेला असतो आणि जयश्री तिथेच उभी असते. गुरुमाता तिच्याकडे अगदी न्याहाळून बघत असतात. तेवढ्यात जयश्री म्हणते, गुरुमाता काय झालंय तुम्हाला, का बघताय माझ्याकडे अशा? त्यावर गुरुमाता म्हणतात, जयश्री तुला ना मी चांगली ओळखून आहे. एवढ्या वर्षांमध्ये साधा अपमान पचवण्याची ताकद सुद्धा तुला निर्माण करता आली नाहीये. चार चौघात मी तुझा अपमान केला आणि तो सगळा तुझ्या चेहऱ्यावरती दिसतोय. तेवढं पचवण्याची शक्ती सुद्धा तू निर्माण केली नाहीये आतापर्यंत. तुझ्या डोळ्यामध्ये ना संयम दिसत आहे, ना विनयशीलता. आणि मनातच नसेल तर मग चेहऱ्यावरून कुठून येणार ग? मनातच तुझ्या खूप पाप आहे, त्यामुळे चेहऱ्यावर तरी ते कसं दिसणार, म्हणून तो चेहरा असा दिसतोय. आणि काय ग, इतक्या वर्षांपूर्वी तू माझ्यासोबत जे वागली ना ते मला अजूनही आठवतंय. हे सगळं बोलणं आता तनया बाहेरून ऐकत असते आणि गुरुमाता म्हणत असतात की तू जेव्हा लग्न करून या घरामध्ये आली होती तेव्हा खूप साधीभोळी वाटली होती. नंतर कळलं की किती आतल्या काठीची होती तू. आणि त्या वयामध्ये तू माधवचे माझ्याविषयी एवढे कान भरले की मला पुढचा धोका दिसायला लागला. आणि माधवच्या मनात माझ्याविषयी विष निर्माण होण्याच्या आधीच मी घर सोडून गेले, आश्रमात राहिले, तिथे तपश्चर्या केली, सिद्धी प्राप्त केली आणि मनोबल वाढवलं. आणि हे घर सोडून मी कायमचे गेले. ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळेच हे सगळं काही घडलं. आणि मला माहिती आहे ना, तुझ्या सुना-सुद्धा तुला तुझ्यासारख्याच भेटल्या असतील, कारण त्याचं कर्म, प्रत्येक माणसाचं कर्म हे फिरून त्याच्याकडेच येत असतं. जयश्री म्हणते, तुम्ही जसं म्हणताय ना तसं अजिबात नाहीये. मी काय आता लहान राहिलेली नाहीये. माझी मुलंसुद्धा आता संसाराला लागली, त्यामुळे त्यांच्यासमोर तुम्ही मला काहीही नाही बोलू शकत. आणि हो, माझ्या सुना ना सगळ्या चांगल्या आहेत. तुम्हाला वसुंधराकडे बघून वाटत नाही का, ती किती चांगली आहे, माझी किती सेवा करते, मुलांचंही खूप छान बघते आणि माझं तर नेहमी आदर सत्कार मान सन्मान करत असते. त्यामुळे तुम्हाला असं का वाटतंय, माझ्या सगळ्या सुना चांगल्या आहे? त्यावर आता गुरुमाता म्हणतात, हो का, वसुंधरा चांगली आहे का? आता जयश्री बाहेर आलेली असते आणि गुरुमाता म्हणतात की या वसुंधरामुळे हिचा अहंकार वाढलाय, तर आता या वसुंधराकडे बघावं लागेल. आणि ते आपल्या सेविकांना सांगते की जा वसुंधराला बोलवून आणा. इकडे आकाश आणि वसुंधरा मुलांना सांगत असतात की कोणीही आवाज करायचा नाही आणि शांत आवाजातच खेळायचंय. तेवढ्यात मुलं म्हणतात, पण का, त्या ज्या गुरुमाता आहे त्यांना आवाज नाही आवडत की मुलं नाही आवडत? त्यावर आकाश म्हणतो, नाही बाळांनो, तसं काही नाहीये, पण तरी त्यांना आवाज जास्त केलेला आवडत नाही. तुम्ही मोठ्या मोठ्याने अजिबात ओरडायचं नाहीये. त्यावर आता मुलं म्हणतात की का, पण हे आपलंच घर आहे आणि शांत आवाजात कसं खेळायचं, आवाज तर होणारच ना. मुलं आता ऐकतच नसतात. आता आकाश थकलेला असतो त्यांना समजवण्यामध्ये. तेवढ्यात वसुंधरा म्हणते, मुलांनो हे बघा, ज्या गुरुमाता आहेत ना त्या फक्त गुरुमाता नाहीये, त्या तुमच्या पणजी आजी सुद्धा आहेत. त्यावर मुलं म्हणतात, काय? आता वसुंधरा म्हणते, हो, त्या आपल्या आजोबांच्या आत्या आहेत. मुलं म्हणतात, बाप रे, म्हणजे त्या खूप मोठ्या आहे ना? वसुंधरा म्हणते, हो, त्या वयाने तर खूपच मोठ्या आहे, पण अनुभवाने सुद्धा खूप मोठ्या आहे. आणि त्या शांत बसून मेडिटेशन करतात, ध्यान धारणा करतात, म्हणून त्यांना शांतता लागते. आणि त्यांनी जर परवानगी दिली ना तर तुम्हाला सुद्धा मेडिटेशन करता येईल त्यांच्याबरोबर. आणि मेडिटेशन केल्यावर कसं प्रसन्न, छान, अगदी उत्साही वाटतं. तुम्हालाही तसंच वाटेल. आणि म्हणून आपण कोणीही आवाज करायचा नाहीये. आकाश म्हणतो, म्हणूनच आम्ही ठरवलंय की जोपर्यंत गुरुमाता इथे आहे तोपर्यंत अजिबात आवाज करायचा नाहीये. मुलं म्हणतात, ठीक आहे, आम्ही सुद्धा आता अजिबात आवाज करणार नाही. तेवढ्यात गुरुमातांच्या सेविका वसुंधराला बोलवण्यासाठी आलेल्या असतात आणि त्या म्हणतात की वसुंधरा ताई, तुम्हाला गुरुमातांनी बोलवलेलं आहे. वसुंधरा सुद्धा जायला निघते. इकडे जयश्री आणि अवनी, तनया एकमेकींमध्ये बोलत असतात. तनया म्हणते, आई, तुम्ही त्या गुरुमातांसमोर वसुंधराचं नाव का घेतलं, माझं नाव का नाही घेतलं, आणि त्यांना का नाही सांगितलं की मी तुमची चांगली सून आहे ते? आता जयश्री म्हणते, तू आमचं बोलणं चोरून ऐकत होतीस का? तनया म्हणते, नाही, मी तिथून जात होते ना तेव्हा मला माझ्या कानावरती पडलं. जयश्री म्हणते, अगं तिचं नाव मी मुद्दाम घेतलं, कारण मला माहिती आहे ना त्या गुरुमाता लगेच वसुंधराची परीक्षा घेतील. मी वसुंधराचं कौतुक केलं म्हटल्यानंतर त्यांना हे पडताळून बघायचंच असेल की वसुंधरा म्हणजे माझी वसुंधरा नावाची सून कशी आहे ते. आणि त्या आता वसुंधराची परीक्षा घेणार आणि म्हणूनच मी वसुंधराचं नाव घेतलं. मला माहिती कुठलं प्यादं कुठे आणि कसं वापरायचं ते. आणि आता ते वसुंधराची कठीण परीक्षा घेतील बघच. आणि त्यात जर वसुंधरा नापास झाली ना तर मग
मला वसुंधरेला आयुष्यभर हे ऐकवता येईल आणि तिला माझ्या हाताखाली ठेवता येईल आणि ती सुद्धा माझ्या अंडरच राहील आणि मी जे म्हणेल तेच करेल. आणि मग आता तनया म्हणते की वसुंधरा त्या परीक्षेत पास झाली तर? जयश्री म्हणते तरी माझाच फायदा आहे, कारण गुरुमातांना हे मान्य करावं लागेल की माझं नशीब चांगलं आहे आणि माझी सून सुद्धा मला मिळालेली चांगली आहे. माझ्या माणसांची पारख कधीच चुकत नाही ते, आणि इथून जाताना त्या खाली मान करून जातील आणि त्या मान्य करतील की माझं नशीब किती चांगलं आहे ते, आणि दोघीकडून माझाच फायदा होणार आहे. तनया म्हणते मानलाही तुम्हाला, एका दगडात दोन पक्षी कसे मारायचे नाही तुमच्याकडून शिकलं पाहिजे. जयश्री आता तिला गुड नाईट करते आणि निघून जाते. तेवढ्यात वसुंधरा खाली येत असते. तनया तिला बघून लपते आणि ती कुठे जाते ते बघते, आणि वसुंधरा गुरुमातांच्याच रूमकडे जात असते हे तिने पाहिलेलं असतं. आणि आपला 6 भाग इथेच संपतो.